गोमाई नदीवरील संरक्षक भिंत पुन्हा कोसळली. जनतेच्या पैशांचा चुराडा, लांबोळ्यात निकृष्ट कामाचा संशय, ठेकेदार अभियंत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी. शहादा तालुक्यातील लांबोळा येथील गोमाई नदीवरील संरक्षक भिंत पुन्हा एकदा कोसळल्यानं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या संरक्षण भिंतीची अशी अवस्था होत असेल तर कामाचा दर्जा, बांधकामातील साहित्य, तांत्रिक देखरेख आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी कोण करणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. नदीकाठच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पुराच्या पाण्यापासून संरक्षणासाठी करण्यात आलेल्या कामाला काही काळातच तडे जाऊन भिंत कोसळत असेल तर करदात्यांच्या पैशातून झालेला हा खर्च अक्षरशः मातीमोल ठरला का, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात. ठेकेदाराची जबाबदारी की अभियंत्यांची देखरेख अपयशी? संरक्षक भिंतीच्या कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य, बांधकामाची पद्धत, आवश्यक तांत्रिक निकष आणि कामाच्या वेळी करण्यात आलेली अभियंत्यांची पाहणी यांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. असं काम निकृष्ट असल्याचं चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित ठेकेदारासोबतच जबाबदार अधिकारी व संबंधितांवरही नियमानुसार कारवाई करण्याची मागणी होतीये. सरकारी निधी खर्च करून पुन्हा त्याच कामावर खर्च का? भिंत वारंवार कोसळत असेल तर तिच्या दुरुस्तीवर पुन्हा शासनाचा निधी खर्च करण्याऐवजी मूळ कामाची गुणवत्ता तपासून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनीही या गंभीर प्रकाराची तातडीनं दखल घेऊन संबंधित विभागांकडून तांत्रिक चौकशी, निधीचा वापर, कामाचे मोजमाप पुस्तक, अंदाजपत्रक, बिलाची देयके आणि गुणवत्ता तपासणी अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी जोर धरते आहे. दोष सिद्ध झाल्यास फौजदारी कारवाईची मागणी. शासकीय निधीचा गैरवापर किंवा जाणून बुजून निकृष्ट बांधकाम केल्याचं चौकशीत सिद्ध झाल्यास संबंधितांविरोधात नियमानुसार फौजदारी कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. आता प्रशासन या प्रकरणाची केवळ मलमपट्टी करणार की जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करणार, याकडे लांबोळा परिसरातील नागरिकांसह संपूर्ण शहादा तालुक्याचं लक्ष लागलंय. झुंजार क्रांती न्यूज ब्युरो, शहादा. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.